लाडकी बहीण योजना, लाडक्या ताईंनो खुशखबर खुशखबर खुशखबर, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। खुशखबर तुमच्यासाठी समोर आलेली आहे। 11वा टप्पा म्हणजेच काय, जो मे महिन्याचा हप्ता तुमचा बाकी होता त्या हप्त्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली, गुड न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर सगळ्यात अगोदर तुम्हाला ही गुड न्यूज मी देत आहे, ज्याची तुम्ही वाट बघत होता मे महिन्याच्या हप्त्याबद्दल। तर तुम्हाला 2 दिवसामध्ये, येणाऱ्या 2 दिवसामध्ये हा हप्ता वाटप होणार आहे। तुम्हाला एकदम सगळ्या गोष्टी सांगणार आहे की कोणत्या ताईला पैसे भेटणार आहेत, कोणत्या ताईला पैसे भेटणार नाही आहेत, किती हप्ता भेटणार आहे, किती पैसे मंजूर झालेले आहेत, सगळ्या गोष्टी सांगतो। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, कारण की एकदम महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। बघा आज तारीख आहे, बघा 21 तारीख, तुमच्या सगळ्याला माहिती आहे आज 21 मे तारीख आहे। आणि येणाऱ्या 2 दिवसामध्ये म्हणजे या ठिकाणी 21 म्हणजे 21 गेला, 22 23 एक 24 तारखेपासून, तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं बघा, आपल्या या चॅनलवर मी असा एकमेव होतो की ज्यांनी सांगितलं होतं 24 किंवा 26 या तारखेपासून तुम्हाला पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे। आणि तीच गोष्ट या ठिकाणी ठरलेली आहे, योग्य प्रकारे ती योग्य ठरलेली आहे आणि खरी ठरलेली आहे। तर लाडक्या ताईंनो एकदम महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो, 24 तारखेपासून 24 तारखेपासून तुमच्या अकाउंटला पैसे वाटप सुरू होणार आहे। आणि 24 तारखेला तुम्हाला मागे पण सांगितलं होतं ब्रदर्स डे आहे, म्हणजे भावांचा दिवस आहे। लाडक्या बहिणींना भावाकडून ही ओवाळणी असेल असं म्हणू शकतो। आणि या ब्रदर्स डेच्या निमित्ताने हे वाटप या ठिकाणी होणार आहे। 24 तारखेपासून सुरुवात झाल्यानंतर 24 25 26 27 या 3 ते 4 दिवसामध्ये एक 28 तारखेपर्यंत, जास्तीत जास्त 28 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील। म्हणजे 24 पासून 28 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत। तर बघा नेमकी काय बातमी आहे सगळी आपण या ठिकाणी बघूया। तर महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसाठी आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठी बातमी समोर दिलेली आहे। आणि दादा पवार यांनी काल ही माहिती दिली, त्याच्यानंतर अजून एक मोठी बातमी त्यांनी परत एकदा सांगितलेली आहे, ती म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हा सर्व लाडक्या बहिणींना गुड न्यूज भेटणार आहे, खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होणार आहेत। आणि त्यांनी या ठिकाणी अदिती तटकरे मॅडम यांना देखील या ठिकाणी कॉल करून सांगितलेलं आहे की येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्ही तुमची प्रोसेस सगळे पूर्ण करा। आणि मी कारण की मी जवळजवळ 4.5 कोटी या ठिकाणी रुपयांचा चेकवर साईन केलेली आहे। पैसे या ठिकाणी बँकेला पुढे पाठवलेले आहेत। डीबीटी पण अकाउंटला या ठिकाणी, म्हणजे डीबीटी करण्यासाठी जो निधी लागतो, जे अमाऊंट लागतं ते मी या ठिकाणी मंजूर केलेलं आहे आणि तुमच्या अकाउंटला पुढे पाठवलेले आहे, अशा स्वरूपाची आदित्यदादा पवार यांनी माहिती दिलेली। त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट मी सांगतो, बघा लाडक्या ताईंनो, जर तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळालेला असेल, एप्रिलचा हप्ता जर मिळाला असेल तर तुम्हाला हा मेचा हप्ता 100% भेटणार आहे। त्याच्यामुळे मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सर्व लाडक्या ताईंनी सांगायचं आहे की तुम्हाला एप्रिलचा हप्ता भेटलेला आहे का। जर भेटलेला असेल तर तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला 10वा हप्ता आतापर्यंत भेटलेला आहे का। आता त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे। तर हे गुड न्यूज मला सगळ्याला समजले की येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला अकाउंटला सगळ्यांच्या पैसे जमा होणार आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करायची गरज नाही आहे। तर बघा लाडक्या ताईंनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आता मी सांगणार आहे, ती म्हणजे या ठिकाणी 3 गोष्टी या ठिकाणी ह्या चेक केल्या जाणार आहेत पुढच्या टप्प्यामध्ये। म्हणजे मे महिन्याचा हप्ता भेटण्यासाठी 3 गोष्टी चेक केल्या जाणार, ते म्हणजे तुमचं रेशन कार्ड या ठिकाणी चेक केलं जाणार आहे। रेशन कार्ड, बघा ज्या ताईंचं रेशन कार्ड हे केशरी रेशन कार्ड किंवा पिवळं रेशन कार्ड असेल त्या ताईंना काळजी करायची गरज नाही आहे, त्यांना 100% अकाउंटला पैसे येणार आहेत। पण ज्या ताईंचं पांढरं रेशन कार्ड आहे, पांढरं म्हणजे कोणतं, या कलरचं रेशन कार्ड ज्या ताईंचं आहे त्या ताईंना थोडी या ठिकाणी वाट बघावं लागणार आहे, कारण त्याची चेकिंग होणार आहे। कारण की एक मोठी बातमी समोर आली, ज्याच्यामध्ये स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलेलं आहे की जवळजवळ 1 कोटी ताईंची या ठिकाणी चेकिंग होणार आहे। 1 कोटी ताईंची चेकिंग सुरू झालेली आहे आणि ती आता चेकिंग सुरू असताना 1 जून जुलैपर्यंत ती चेकिंग चालणार आहे। तर या जर टप्प्यामध्ये कोणत्या ताई सापडल्या तर त्यांना ते बाजूला काढणार आहेत आणि उरलेल्या ताईंना, लाडक्या ताईंना पैसे या ठिकाणी वाटप होणार आहे। त्याच्यामुळे ज्या ताईंकडे केशरी रेशन कार्ड आहे आणि पिवळं रेशन कार्ड आहे अशा ताईंनी मला एकदा कमेंट बॉक्सवर सांगायचं, तुमचं नाव आणि जिल्हा सांगायचं आहे। आणि ज्या ताईंकडे पांढरं रेशन कार्ड आहे त्या पांढऱ्या रेशन कार्डवाल्या त्यांनी मला एक गोष्ट सांगायची की तुमचं उत्पन्न किती आहे, वार्षिक उत्पन्न किती आहे। जर तुमचं वार्षिक कुटुंबाचं पूर्ण उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा जर कमी असेल तर काळजी करायची गरज नाही आहे, तुम्हाला पण तुमचा हप्ता या ठिकाणी भेटून जाणार आहे। तर बघा आता बऱ्याच ताईंना कळत नाही आहे की सर हे केशरी रेशन कार्ड याचा फायदा काय होणार आहे, केशरी रेशन कार्ड म्हणजे नेमकं काय आहे। आमच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे, मग त्याचा फायदा काय होणार आहे, आम्हाला कसं काय हे लाडक्या बहिणी पैसे देतात। तर लक्षात घ्या, केशरी रेशन कार्ड म्हणजे नेमकं काय असतं, हे कार्ड ज्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न दारिद्र्य रेषेपेक्षा जास्त आहे अशा कुटुंबाला दिलं जातं। ग्रामीण भागात ज्यांची एकूण वार्षिक उत्पन्न 15,000 रुपयापेक्षा जास्त आहे त्याला हे आधार कार्ड, त्याला हे रेशन कार्ड दिलं जातं। 15,000ची बघा लिमिट किती आहे, 15,000 रुपयांची लिमिट आहे। रेशन जे
जे दारिद्र्य रेषेखालचे जे आहे त्यांच्यानंतर पुढचे जे असतात ते असतात केशरी रेशन कार्डवाले. तर ज्यांना 15,000पेक्षा जास्त असतात त्यांना हे केशरी रेशन कार्ड भेटतं. त्याच्या बघा आपली लिमिट किती आहे लाडक्या बहिणीची 2.5 लाख आणि केशरी रेशन कार्डची लिमिट काय फक्त 15,000पेक्षा जवळजवळ 15,000पर्यंतची ही रेशन कार्डची लिमिट आहे. त्याच्यामुळे केशरी रेशन कार्डवाल्या ताईला 100% हे पैसे भेटणार आहेत. तर लाडक्या ताईनं तुमच्याकडे हे रेशन कार्ड जोडलं होतं का, केशरी रेशन कार्ड जोडलं होतं का, मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. सर्व ताईंची मी कमेंट्स वाचत आहे. सर्वांनी पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगा. एकदम गुड न्यूज तुमच्यासाठी आणि आली आनंदाची बातमी समोर आली. येणाऱ्या 2 दिवसामध्ये म्हणजे 24 तारखेपासून तुमच्या अकाउंटला पैसे 100% जमा होणार आहेत. तर त्याच्याबद्दल अजून काही अपडेट आले ते तुम्हाला सांगणारच आहे. बघा दुसरं आहे पिवळं रेशन कार्ड. बघा पिवळं रेशन कार्ड जे आहे पिवळं रेशन कार्डमध्ये बघा 15,000पेक्षा जास्त म्हणजे जे हे आहे म्हणजे पिवळं रेशन कार्ड म्हणजे या रंगाचे रेशन कार्ड लाभार्थ्यांना जन वितरण दुकानामधून गहू आणि तांदूळ कमी किमतीमध्ये मिळतात आणि सध्या या कार्डमध्ये काही बदलाव करण्यात आलेले आहेत. आणि बघा ज्याचं वार्षिक उत्पन्न सगळ्यांचं 15,000पेक्षा जास्त आहे. बघा जे पहिलं होतं केशरी रेशन कार्ड त्याचं वेगळी लिमिट होती. आता पिवळं जे रेशन कार्ड आहे त्याची पण 15,000पेक्षा थोडी जास्त आहे, पण त्याची पण एक लिमिट ठरलेली आहे. त्या लिमिटच्या मध्ये जर त्यांना असेल ते रेशन कार्ड त्यांना भेटतं. पण पांढरं रेशन कार्ड असतं त्यांची लिमिट काही नाही आहे. जर जास्तीत जास्त उत्पन्न असतं म्हणजे याचं वार्षिक उत्पन्न जास्त असतं तर ते पांढरे रेशन कार्ड सगळेजण पांढरे रेशन कार्ड कोणी पण काढू शकतं. तर पांढरे रेशन कार्डचं लक्षात घ्या, त्याचे वार्षिक उत्पन्न जास्त असेल त्यांना हे पांढरे रेशन कार्ड भेटलं जातं आणि त्याच्यावर जास्त सुविधा पण नाही आहेत. हे पण लक्षात ठेवा, पांढऱ्या रेशन कार्डला जास्त सुविधा नसतात. त्याच्यामुळे पांढरे रेशन कार्ड ज्या ताईंकडे आहे अशा ताईंचे चेकिंग होणार आहे. पण ते ज्याच्याकडे जर वार्षिक उत्पन्नाचा दाखला जर 2.5 लाखापर्यंत असेल तर त्याच्यावर काळजी घ्यायची गरज नाही, तुम्हाला पण त्या ठिकाणी पैसे भेटून जाणार आहेत. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला या सगळ्या गोष्टी मी सांगत आहे. तर लाडक्या ताईंनो मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे तुम्हाला मे महिन्याचा हप्ता म्हणजेच 11वा हप्ता हवा आहे का, एकदा मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण की बऱ्याच वाट बघत बसल्या होत्या ताई की एप्रिल महिन्याचा हप्ता सर भेटला, मग मे महिन्याचा हप्ता मला कधी भेटणार आहे. लक्षात घ्या लवकरात लवकर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता देखील भेटणार आहे. तर याच्यासाठी ह्या काही कंडिशन्स आहेत तुम्हाला मी सांगितलं, अटी आहेत. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. 4 चाकीची बघा 4 चाकीच्या पण तुम्हाला लवकरात लवकर लिस्ट लागलेल्या दिसतील, कारण की फेब्रुवारी महिन्यापासून लिस्ट चालू आहेत बनवणं, त्याच्यामुळे 4 चाकींच्या पण लिस्ट चालू आहेत. त्याच्यानंतर रेशन कार्ड असेल पिवळं केशरी रेशन कार्डवाले त्यांना काही काळजी करायची गरज नाही. बाकीच्या रेशन कार्ड म्हणजे जे पांढरे रेशन कार्ड आहे त्या ताईंनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि संजय गांधी निराधार योजनेचे ज्या ताई लाभ घेत आहेत त्यांना पण या योजनेमध्ये फायदा होणार नाही. लाडक्या बहिणीचे त्यांना पैसे भेटणार नाही आहेत. तर आणि इतर काही योजना असतील जसे शेतकऱ्यांच्या काही योजना असतील त्या ताईंना प्रॉब्लेम्स होणार आहेत, त्यांना फक्त 500 रुपये भेटणार आहेत. तर असं लक्षात घ्या. आणि हे पांढरे रेशन कार्ड तुमच्यासमोर या ठिकाणी दिसत आहे. तर मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे. लाडक्या बहिणींना खूप महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. तर लाडक्या ताईंनो एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे तुम्हाला की मे महिन्याचा जो हप्ता आहे तो येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर मला कमेंट बॉक्समध्ये सर्व लाडक्या ताईंनी एकदा सांगायचं आहे तुम्हाला आत्तापर्यंत सर्वांना एप्रिल महिन्याचा हप्ता भेटलेला आहे का. एप्रिल महिन्याचा जर हप्ता तुम्हाला भेटला असेल सगळ्यांना 100% तुम्हाला हा मे महिन्याचा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. त्याच्याबद्दल काळजी करू नका, कारण की 4 चाकीची जी लिस्ट आहे ते अजून बनण्या बाकी आहे. त्याच्यामुळे 4 चाकींच्या वाहनाच्या याद्या अजून पुढे गेलेल्या नाही आहे. त्याच्यामुळे या महिन्यात पण तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे. पण 4 चाकी सोडून ज्या उत्पन्नाच्या दाखल्याचे आहे त्यांना पण लिस्ट आता सुरुवात झालेली आहे. त्याची फक्त आता सुरुवात झाली, अजून 1-2 महिन्यानंतर त्याच्या पण लिस्ट लागतील. त्याच्यामुळे या महिन्यामध्ये जर काही काळजी करू नका, 100% तुमच्या अकाउंटला पैसे येतील. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहेत. आणि खुशखबर दिल्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी लाईक करायचं, व्हिडिओला लाईक करायचं, जास्तीत जास्त शेअर करायचं, चॅनलला कोण नवीन आलं असतं तर सबस्क्राईब करून ठेवायचं. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.